नमस्कार, होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. नेहमीच्या भाज्यांमध्ये काही अदलून-बदलून खायचे झाल्यास टिफिन लंचसाठी उपयोगी अशी सोयाबीनची भाजी एक छान पर्याय आहे. भरपूर प्रोटीन्स व कॅल्शियम्स असणारी साधी, सोपी, चविष्ट रेसिपी बघूया. भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. सर्वप्रथम कांदे, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर बारीक कापून घ्यायचेत. गॅसवर भांडे ठेवून त्यात सोयाबीन टाकून 2 मोठे ग्लास पाणी व मीठ टाकून पाणी खळखळ उकळले की गॅस बंद करून त्यावर जाड झाकण 15 मिनिटे झाकलेलेच राहू द्यायचे. सोयाबीन सॉफ्ट आणि डबल साईजचे होतात. 15 मिनिटांनंतर सर्व सोयाबीन गाळणीने गाळून घ्यायचे व थंड झाल्यावर हलक्या हाताने पिळून हलकेसे मिठाचे सर्व पाणी काढून घ्यायचे. गॅसवर कढई तापल्यानंतर त्यात 2 मोठे चमचे तेल टाकून मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकून परतायचा व कापलेला लसूण टाकून लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्यात कापलेला कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस लो फ्लेमवर ठेवून सर्व मसाले टाकून सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. करपायला नकोत म्हणून कंटिन्यू फिरवत राहायचे. नंतर टोमॅटो टाकून ते मऊसर होण्यासाठी त्यावर झाकण ठेवून वाफू द्यायचे. आता 1 कपभर पाणी टाकून व चवीनुसार मीठ टाकून ग्रेव्ही उकळू द्यायची. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा. शेवटून उकळत्या ग्रेव्हीमध्ये सोयाबीन टाकून 3-4 मिनिटे उकळू द्यायचे. थोडासा रस्सा घट्टसर होईपर्यंत. हे शिजायला अजिबात वेळ लागत नाही, पटकन शिजतात. सोयाबीनची भाजी आपल्याला 3-4 वेगवेगळ्या प्रकारे करता येते. त्यातलीच एक चविष्ट, सोपी, झटपट तयार होणारी रेसिपी मी शेअर केली आहे. चविष्ट सोपी भाजी रेडी. सोयाबीनमध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, फायबर असतात आणि करायलाही खूप सोपी असते. तुम्ही पण करा, सर्वांना नक्की आवडेल. हेल्दी खा, आनंदी रहा. रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.